फेवरेट आपल्याकडे काय पण आनंदाचा क्षण असला का नाही का श्रीखंडच असते म्हणजे काहीतरी व्हेरिएशन पाहिजे का नाही जसं की गुलाबजाम रबडी आईस्क्रीम जिलबी काहीच नाही वहिनी आपण काय करूया आता नीतीची परीक्षा संपली की नाही आपण तिचं लग्न लावून टाकूया लग्न हे काय मध्येच आता अगं आता तू म्हटलीस की नाही व्हेरिएशन त्यासाठीच तुझ्या लग्नाचं म्हटलं का म्हणजे आम्हाला काहीतरी व्हेरिएशन पाहिजे नको तेच रुटीनचा कंटाळा आलाय म्हणून म्हटलं आणि नानांच्या मित्राकडनं एक स्थळ आलंय पण होय तो मुलगा गुजरातला असतोय त्याचं मिठाईचं दुकान आहे काय तुला रोज व्हरायटी मिठाई खायची ती खात बस तू जा की विटू अगं काय पण बोलायला लागलास काय पण काय बोलायला लागलोय खाण्याशिवाय काय दुसरं सुचते काय बटाटे राहू दे मग नकोय मला अगं अरे चेष्टा केली काय तू मला सांग तुझं लग्न जर करायचं झालं तर एवढ्या लांब गुजरातला पाठवीन काय मी तुला हा तूच विटू काका हा अजिबात नाही आमची पोरगी आम्हाला जवळ पाहिजे मी ठरवूनच ठेवलंय नाना नीतीचं लग्न करायचं ते सायबेरियातच आईस्क्रीम खात बसू दे इग्लू मध्ये बसून भाऊजी अहो कशाला चेष्टा करता तिची हे नीते खा खा तू खा बरं अपूर्वा मला सांग या सगळ्या जणींच्यावर काम करून तुला आता कसं वाटतंय खरं सांगू का बा खूप भारी वाटलं अहो खरंच सुरुवात खूप छान झाली आज आणि तुम्हाला माहितीये का बा आजच्या दिवसातली कमाई किती झाली 3824 रुपये वा वा मस्त मस्त आता फक्त जरा फायनान्शियल प्लॅनिंग नीट केलं म्हणजे झालं बरं विठू काका हॉटेलचं सगळं अकाउंट ना वहिनी सांभाळताय ते कळलंच की 3824 सांगितल्यावरच कळलं वैशाली सांभाळा लागल्या ती नीते तुझ्याकडे नवीन बिझनेसचा काही प्लॅन बी नाही का नाही लई प्लॅन असते तिच्याकडे म्हणून म्हटलं चेष्टा करायला लागलेत काय माझी नाही म्हणजे तू विचारते का कन्फर्म करतेय तू गप्पा बस की दाद्या पण माझ्याकडे का नाही खरंच प्लॅन आहे एकदम एक प्लॅन आहे असा प्लॅन करतो का नाही की सगळे बघत राहिले पाहिजे माझ्याकडे कर कर चांगला कर प्लॅन आता असं व्हायला नको नीतू करायची प्लॅन सगळ्यांची अडकली मान घडली काय कविता बरं तुमचं चालू द्या मी आलेच रूपा खाली का नाही ती बघू देत जाऊ बघून या नाहीतर इनाक्रांतीचा उगीच गैरसमज व्हायचा की आम्ही त्याला कोणी विचारतच नाही हा जावा आणि सुनबाई त्यांना एकदा थेट विचारा त्यांची काय अडचण आहे नुसतं धुसफूस काय बोलायचं ते स्पष्ट बोला की हे नीतूने 4 वेळा बोलवलंय तरी खाली यायला नाही विचारा त्यांना काय अडचण आहे त्यांची होय मामाजी आलेच आलेच ए इजा पाय काढ मग ते प्लॅनचं काय म्हणत दिसतो माझ्याकडे खरंच प्लॅन आहे मी दादाला पण सांगितलं होतं ना अगं बाई ही तर झोपली अक्का हा काही हवं होतं का अगं नाही तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ना म्हणजे मी कशी चुकीची आहे मला कसं काही कळत नाही हेच ना सगळं अगं तसं नाही खाली सगळे जमलेत तुला बोलवायला आलती अक्का मला ना जरा आराम करायचा तू जा तुम्ही सगळे आनंद साजरा करा जा अगं असं कसं बोलतेस खाली सगळे जमलेत तू एकटीच वरती बरं दिसतं का अक्का मी आले तरी प्रॉब्लेम मी नाही आले तरी प्रॉब्लेम अगं खरंच मला बरं वाटत नाही म्हणून जरा पडले होते आणि डोळा लागला इतकंच नाही नाही नको मी येते नाही नाही तर काय म्हणतील मोठी बहीण आली तरी सुद्धा ही नाक फुगवून बसलीये चल बाई चल अगं अगं चल नाही चल अगं एवढी तणतणतीस कशा पाय नाही तर काय करू अक्का अगं सकाळपासून किती कामं केलीत घरात मी तुला माहितीये का पार कंबर मोडून गेली म्हणून जरा आराम करत होती इतकंच रुपे मला कळते ग सगळी कामं तुझ्या एकटीवर येऊन पडली त्याच्यावर मी एक उपाय काढलाय बघ उद्यापासून हॉटेलला जाण्याआधी दुपारचा सगळा स्वयंपाक मी एकटी करीन बस तुला काय म्हणायचंय मला घरातली कामं करायची नाहीत म्हणून मी कारण देते
अगं आता जरासा आराम पण करू नको का मी? कर बाई कर, आराम कर. मी खाली जाऊन सांगते ती झोपली म्हणून. हा, उद्या होळी आहे, अशी फुगून बसू नकोस. आणि हे बघ, सगळ्या पुरणपोळ्या मी एकटीने करते. आणि हे राग राग करायचं जरा सोडून दे. जाते मी खाली. हे बघा, हे तिथलं गेट फ्रंटचं. वाव. हे सगळं संत्यानं केलं बरं का. हो, हा मग हे बघा बाळाचा पाळणा येऊ, हे सगळं मी सजवलं. क्या बात आहे, खूप सुंदर आहे रे. आणि ही सगळी बाकीची सजावट. तुम्हाला माहितीये काय, ते लोक इतके खुश आहेत का नाही, बाळाच्या पहिल्या वाढदिवसाचं काम आत्ताच देऊन टाकले त्यांनी आम्हाला. रिअली? हा. वा. आणि तिथल्या पाहुणे मंडळींनी पण माझा आणि संत्याचा नंबर घेऊन ठेवलाय. काय असेल तर लगेच सांगतो म्हणजे. चला, छान. सगळं नव्याने सुरू झालंय. सगळं छान चालू आहेत, पण पण काय काही नाही. हे बघा, काही नाही असं काही नसतं. तुमच्या मनात काही विचार सुरू आहे काय? हा, नाही असेल तर मला लगेच सांगून टाका, मनात काही ठेवू नका. नाही, असं काही नाही, पण आता सगळं नीट सुरू झालंय. पण काय माहित का, मला असं इमोशनल प्रेशर आल्यासारखं वाटतंय. म्हणजे आता बघ ना, हॉटेल चांगलं चालावं म्हणून सगळे माझ्या मदतीला उभे राहिले. सगळ्यांनी हार्डवर्क करायचं ठरवलं. एवढं सगळं करूनही आपल्याला सक्सेस नाही मिळालं तर? असं काय बोलायला लागलं तुम्ही एकदम? आपल्याला ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही पेलता आली तर? तुझ्या सगळ्यांनी एवढा विश्वास ठेवलाय माझ्यावर, मला तो विश्वास गमवायचा नाहीये. पण माझा विश्वास नाहीच आहे तुमच्यावर. मला माहिती होतं तुमच्याने हे काय व्हायचं नाही म्हणून. काय काय बोलतोयस तू? हे आता कसा आवाज चढला एकदम, असा कणकणीत आवाज पाहिजे हो. आणि हे काय ना, मी असंच तुमचं टेन्शन हलकावं म्हणून बोललो होतो. मल्टीपर्पज. अहो, जिथं कमी तिथं आम्ही. हे बघा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, समोरच्या माणसानं आपल्यावर ठेवलेला विश्वास आहे त्याचं कधी दडपण येऊ द्यायचं नाही. त्याच विश्वासाला आपली ताकद बनायचं आणि त्याच विश्वासाच्या जोरावर पाय रोवून उभं राहायचं. टेन्शन वगैरे असं काही जवळपास पण फिरकत नाही. हा नाही, मी किक मारतोय गाडीला आता. अहो 0 मिनिटात पोचतो मी. 0 मिनिट. हो ठेवतो आता. हा चल आरव, उशीर झालाय आधीच. इथे बस, शूज घालूया. काय तुझी गडबड, पुस्तक घेतली सगळी? अरे देवा, डबा राहिलाच की रे. थांब आणते. वहिनी या. थँक्यू. घाई गडबड मध्ये विसरूनच गेले बघ. हो, बरं झालं आणलं. बरं अपूर्वा, माझी बँकेची कामं आवरली की डायरेक्ट येईन का मी हॉटेलला? ठीक आहे. आमच्या संस्थेचा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आहे, ते करून येतो तेवढा मी. वय वय जा. हा, पण आज होळी आहे ना व, येताना जरा पूजेचं सामान घेऊन या. आणि काय काय आणायचं ते तुम्हाला ठाव आहे ना व? घेऊन येतो मी. बर. आणि हो, 1 किलो गुळ पण घेऊन या. आणतो. हा हा. हा. सगळं माहिती आहे, ते परत तेच तेच सांगत असतात. चपाती भाजी नको, मला केक पाहिजे. काही केक बिक मिळणार नाही, गप चपाती भाजी खायची. मला केक पाहिजे, केक पाहिजे. अर्ध्या वाटेत पोचलो मी. 0 मिनिटात. ए आरव, ए ए ए छान आहे, गप राखी जरा. मी अर्ध्या वाटेत पोचलेलो आहे. 0 मिनिटात पोचतो. नाही 0 मिनिटं म्हणजे खरोखरीची 0 मिनिटं पोचतो. होय. हा अपूर्वा, अपूर्वा. काय? नाही काय नाही, मी येतोय तेवढंच सांगायचं. मी येतो. बर, ये. हॅलो, निघालोय मी. येतो. हा. 0 मिनिटात पोचते आता. खरोखरची 0 मिनिटं. आरव, नाही म्हटलं कळतं, देईन एक रट्टा. शांत बस.
वहिनी, एक मिनिट आरो केक पाहिजे हो 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 पण तुला माहितीये का चपाती भाजी कोणी केली आहे? कुणी अपूर्वा काकूने स्पेशली तुझ्यासाठी. पण मला केक पाहिजे. केक बरं ठीक आहे केकही मिळेल पण आता तू चपाती भाजी खाल्ली नाहीस तर मला नाही आवडणार ना. पण मला केकच पाहिजे. अपूर्वा तो राहू दे. प्रेमान सांगून ऐकणार आहे तो. मी बघते त्याच्याकडे तुझा. पण मला केक पाहिजे. मला मिळेल, केक मिळेल, मिळेल. पाहिजे. मला केक पाहिजे. मला केक पाहिजे. मला केक पाहिजे. केक पाहिजे. राहू दे तुम्हाला उशीर झालाय. मी बघतो, मी गोळा करतो. थांबा मी गोळा करते. अहो नाही, अहो थांबा की. अहो एक मिनिट तुम्ही तुमच्या कामाला लागा. मी करते हे सगळं. अगं पण- मी सांगितलं ना तुम्ही प्लीज तुम्हाला पाहायला लागेल. तुम्ही वा पुढे. मम्मी तू पण किचन मध्ये जा. मी करते हे सगळं. मी निघतो आता मग. हा? काय आरव तू म्हणजे असायच ना. बघ तुझ्यामुळे सगळं झालंय हे. मी काय म्हणते तू ही चपाती भाजी पूर्ण खाल्लीस की नाही मग आई तुला मधल्या सुट्टीमध्ये केक पण आणून देणार. चालतंय? ठीक आहे. थँक्यू. पण चपाती भाजी पूर्ण खायची काय मगच केक मिळणार. चल अपूर्वा येते. हो हो दर, हे घे, हे घे, हे घे. हा ह्याच्यात ठेव. द्या 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 सांभाळू ना. होय होय. अगं सांभाळून. सॉरी चला माझ्यामुळे उशीर झाला काय. आज लईच गडबड झाली काय. रेखे मला एक सांग, काय र तू कालपासून एकसारखेच कपडे शिवायला लागलीस, काय चाललंय का म्हणायचं? अरे त्या अंगणवाडीची एक ऑर्डर आली मग त्याच्याच 10 मुलं मुलींचे ड्रेस शिवून द्यायचे बघ. तेच का राहिले. असे होय. वा वा चालू दे तू. हा भावा ही वायर खराब झाली बदलायला लागणार. बदलून टाक की मग. होय पण आता आपल्याकडे नाही आहे. संपले केबल मागवायला लागेल बघ. होय काय मग वेंडरला फोन करणे ऑर्डर पण देऊन टाक. हा बोला की अपूर्वा. विजय विजय तू लवकरात लवकर इथे ये. हॉटेलमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय काय झालंय? इथे हॉटेलमध्ये चोरी झाली आहे. काय कधी कशी? तू ये ना लवकर. मी सांगते सगळं. तू कुठे असशील ना इथे ये पटकन. होय मी येतो 0 मिनिटात पोचतो. अहो आजपर्यंत त्या गावात कधी चोरी झालीच नाही. तुमच्याकडे कशी झाली चोरी? पण चोर आल्यात कसं? तेच कळत नाही. अहो त्याचाच विचार करायला लागलो आम्ही. तुम्ही कुलूप नीट लावलं होतं ना? हो तुम्ही पोलिसांना कळवलं ना? लवकर कळवा पोलिसांना. तुम्ही तर काय खरेदी करायला जरा बाहेर थांबा. अगं हिच्याचा फोन आला त्याच्याकडनं कळलं की हॉटेलवर चोरी झाली आहे. मी संस्थेचा कार्यक्रम तसा अर्धवट सोडला. नानानं म्हटलं चला हॉटेलवर जाऊया. ते ना हा सगळं हात धुवून नेले, काय सोडलं नाही. पैसे इथं हॉटेलात होते का कुठं होते? नाही पैसे आपण कधीच हॉटेलमध्ये ठेवत नव्हतो. पण सगळं सामान गेलं. बरं कुलूप तोडलं तर का कडी कापली ती? काहीच नाही. आम्ही इथे आलो तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. अहो मग हे सराईत चोराचं काम आहे. ते ना तुला सांगतो मी, सगळं सामान नेणं काही 1-2 हाताचं काम नाही. मी तेच तुम्हाला सांगालोय.
हे भुरट्या चोरांचं काम नाही आहे. चांगली पाळत ठेवून चोरी केली आहे, पण काळजी करू नका. आपण आपली सगळी यंत्रणा कामाला लावूया आणि या चोरीचा छडा लावूया. हो, हे हॉटेल सुरू केल्यापासनं संकटावर संकट येत आहेत, अडचणीवर अडचण येते बघा. मला वाटतं या हॉटेलची वास्तुशांती केली पाहिजे, नाहीतर सत्यनारायणची पूजा घालूया. सुनबाई, जे काय करायचं ते नंतर करू. दिना, जा पहिले कंप्लेंट कर बघू. हा, आलोच. एक पांदलला म्हणजे रमी जमते. सामान कुठे आहे आमचं? काय कानगच्च झालं. सामान कुठे आहे आमचं? कसलं सामान? माझा काय संबंध? ऐके शंकर शेठ, हे वेड पांघरून पेडगावला जाऊ नको. आमच्या हॉटेलमधलं सामान चोरलंयस तू. ते कुठं आहे पटकन सांग. चल. काय सांगा, तुमच्या हॉटेलात चोरी झाली? चोरी? अशी कशी काय चोरी झाली? लईच वाईट बातमी सांगितली राव. नाही, पण मी म्हणतोय की अशी चोरी कशी काय झाली? आणि चोरांनी काय सगळंच्या सगळं सामान नेलं काय? म्हणजे भांडी कुंडी, ताट वाट्या, चमचे सगळं? नाही नाही, हे एकट्या दुकट्या चोराचं काम नाही बरं का. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्या मागं नक्की टोळी असणार. नाही, झालं ते वाईट झालंय. म्हणजे आम्ही पण तुमच्या दुःखात सहभागी आहोत. म्हणजे पाहिजे तर तुम्ही आम्ही मिळून आपण त्या चोरांचा शोध लावूयात. ते इथलेच कुठचे तरी अशी बोरटे. हे ऐके, ही सगळी नाटक आहेत की नाही, लई कंटाळवाणी. ती थांबव आधी आणि आमचं सामान कुठं आहे ते पटकन सांगतं. हे म्हणजे कसं झालंय माहितीये का? म्हणजे उंदरानं दुधाचं भांड कालंडलं आणि मांजराव नाव घेतलंय. चुकलं आमचं. खरंच चुकलं. नाही म्हणजे आम्ही ही ज्याला कर्ज दिलं का नाही, कर्ज दिलं आणि चुकलं आमचं. म्हणजे आम्हाला ते कर्ज देऊन एक पैशाचा फायदा तर झाला नाही, पण नुकसान भरमसाठ. आता वरनं ह्यो तुमचा आरोप. चोर तो चोर आणि शिरजोर असं म्हणते त्याला. शिरजोर? पुरावा आहे का? पुरावा? नाही नाही, एखादा पुरावा घेऊ द्यायचा आणि सिद्ध करायचं की शंकर शेठ चोर आहे. मग आहे का नाही, हे तुमचं बोटाड आणि आमचं गालपाड. हा, तुम्ही मानाल ना ते करणार हे शंकर शेठ. फक्त पुरावा घेऊन यायचं. पुरावा नाही अजून, पण चुकून जरी तो मिळाला तर तू खपलास म्हणून समज. आज ना उद्या सिद्ध होईल चोरी तूच केलीस. आणि ते एकदा सिद्ध झालं की नाही, मग हे सगळं आयुष्यभरासाठी विसरशील. चल विजय. शेठ, याला म्हणतात खटक्याव बोट आणि जाग्याव पलटी. हा, नमस्कार भाऊसाहेब. नाही नाही, झालं ना तुमचं काम. हा, म्हणजे आत्ताच पुढं गाडीला स्टार्टर मारलाय
पहिला गिअर टाकलाय, आता गाडी येईल मोसमात, मग येते टॉपवर. हा 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 ठेव. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.